ते जिल्हा शहर जोडणाऱ्या सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित. सेवानिवृत्त एस टी कर्मचाऱ्यांनी केलं राज्यव्यापी आंदोलन. नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये एस टी महामंडळाचा मोठ्या प्रमाणात खारीचा वाटा आहे. खेड ते तालुका, तालुका ते जिल्हा, जिल्हा ते शहर एस टी महामंडळ मागील अनेक वर्षांपासून प्रवाशांना जोडून ठेवत आहेत. परंतु आता याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. यामध्ये एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील 66,000 कर्मचारी सहभागी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट घडून आली नाही. तसंच शंभूराज देसाई, दादा भुसे, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे अशा अनेक नेत्यांना भेटून पत्रव्यवहार देखील केला. मात्र अद्यापही प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. संघटनेचा जनरल सेक्रेटरी मी आहे. आमच्या निवृत्तांची महाराष्ट्रभर संघटना आहे. 32 जिल्ह्यामध्ये त्याच्या शाखा आहेत आणि ट्रेड युनियन ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन आम्हाला मिळालेलं आहे 2005 साली. आमची आज जे निदर्शनं आहेत ती महाराष्ट्रभर सगळे आहेत, प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन ऑफिससमोर. आमचे 5 जिल्ह्याचे आम्ही आझाद मैदानामध्ये नियोजित केलं होतं, परंतु जरांगेचं वादळ जे आलं त्यामुळं पोलिसांनी सर्वांनी दिली की तुम्ही इथं करू नका, तुमच्याकडे बघण्याला कोण होणार नाही, म्हणून आम्ही आज इथं परत डिव्हिजनमध्ये आलो आहे. आमच्या मागण्या ह्या रास्ता असं आमच्या म्हणण्याप्रमाणे आहे. आमच्या मागण्या काय आहेत तर आम्ही आज निवृत्त झालो तर आम्हाला प्रॉव्हिडंट फंडाने ग्रॅज्युटी लोकांना मिळते, पण रजेचा पगार किंवा त्याची काही देणी असतील अनपेड रक्कम ही दिली जात नाही आणि त्याच्यावर ती जवळजवळ आज 2021पासून 22पासून देणी बाकी आहेत. प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 5-5, 6-6 लाख रुपये आउटस्टँडिंग आहेत. त्याच्यावर व्याज पण एस टी महामंडळ द्याल, आम्ही व्याजाची मागणी केली होती. ते पैसे बँकेत ठेवले असते नंतर कुठे संख्या व्याज मिळालं असतं, त्याला उद्या ठरवत जातात. जनरली विचार केला तर आम्ही हे सगळे निवृत्त कर्मचारी आम्ही एस टीमध्ये असताना हे महाराष्ट्र घडवण्यामध्ये आमचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही खेडे ते तालुका जोडलं, तालुका ते जिल्हा जोडलं, जिल्हा ते शहर जोडलं, असे आम्ही सगळे कर्मचारी आहोत. 4-4 दिवसाच्या 5-5 दिवसाच्या कर्मचाऱ्यांनी ड्युट्या केल्या, उपाशी पोटी केल्या, मुलांच्या शिक्षणाला कुठं बघितलं नाही आम्ही, पण एस टीची प्रगती आम्ही बघितली. आशिया खंडामध्ये 1 नंबरची त्यावेळी वाहतूक संस्था होती. आज आमची विनंती सरकारला एवढीच आहे की माननीय शिंदेसाहेब हे ठाण्याचे आहेत. आमचे दिघे साहेब जेव्हा ठाण्यात असताना आम्हाला तेव्हा त्यांच्यावर अन्याय होऊन दिला नाही, आम्हाला आमच्या मदतीसाठी धावायचे. त्या मुख्यमंत्रीसुद्धा आमच्या मदतीसाठी धावली. आम्ही गेल्या 2022पासून साहेबांना भेटायचा प्रयत्न करतो, पण दुर्दैवाने आमची भेट होत नाही. आम्ही साहेबांना विनंती करतो या तुमच्या याच्यामार्फत की आम्हाला तातडीने बोलवा, आमच्या गाण्याने ऐका, काय त्याच्यामध्ये सत्य असत्य बोलतात त्याने लगेच आम्हाला निर्णय घ्या आणि आमच्या सहकार्य करायची विनंती करतो. एकूण किती कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर 66,000 कामगार सर्व सहभागी झाले महाराष्ट्रामध्ये. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद.
हजरत हाजी अमनुल्ला शाहबाबांचा उरूस हा कार्यक्रम ठाण्यातील हाजुरी येथे संपन्न झाला. 1824 पासूनचा हा दर्गा ठाण्यात प्रसिद्ध असून या दर्ग्याबाबत ठाण्यातील रहिवाशांमध्येही मोठी आस्था आहे. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, अनीस मुजावर, इस्माईल शेख, अबू शेख, इसरार नबी सय्यद, नासिर मेहबूब शेख यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. का जो अपना जुलूस निकला हुआ है, आज बड़े हर्षोल्लास देखा जा रहा है. यहाँ बहुत लोग नाच बंदर के काम कर रहे हैं. इसके बारे में आपका कहना क्या इनका है? सर का जो है आज जुलूस निकला, इसके बारे में आपका कहना क्या है? देखिए, ये वर्षों से एक परंपरा चली आ रही है. सारे लोग मिलकर जो है हिंदू मुस्लिम भाईचारे का प्रतीक है यहाँ पर. क्या जो है हम लोग एक उत्साह की तरह से, एक त्यौहार की तरह से इसको मनाया जाता है. और इसका हमको एक साल तक करना अभी जाएगा, तो इसके बाद में एक साल तक इसका इंतजार रहेगा इसका कि कब आएगा. और ये जो है हम लोग को एक हिंदुस्तानी कल्चर जो होता है, गंगा जमुना तहजीब जिसको कहा जाता है, ये भाईचारे का प्रतीक हम लोग के अंदर सब लोग साथ में मिलकर मनाते हैं और इसी तरीके से रहना चाहते हैं. आज 26 जनवरी भी है, इसके उपलक्ष्य में भी सारे आपके जो व्यूअर्स हैं उनको भी मैं धन्यवाद देना चाहूँगा और शुभकामना देना चाहूँगा कि 26 जनवरी के विषय में भी और हमारे हजरत अमनुल्लाह शाह के विषय में भी हमको बहुत उत्साह है इस चीज़ का और हम हर साल इसी तरीके से मनाते हैं. माझ्या नजरेतून बदलते ठाणे चौथे सत्राच्या माध्यमातून प्रवासी संघटना, शाळा चालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचं चौथं सत्र नुकताच पार पडलं. या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 वर्षांनंतर ठाणे शहर कसं असावं, विशेष मुलांसाठी निवाराघर, घनकचऱ्याची समस्या, शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय होईल असं आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय. या चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश बेडेकर, सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, दिव्यांग तसंच शरीरविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया, नेत्रविकार तज्ज्ञ आणि आर निसर्ग संस्थेच्या डॉक्टर लता घनश्याम मनानी, प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते, पर्यावरण दक्षता मंचाचे सचिव संगीता जोशी, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते. ठाण्याचं नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे. शहरांतर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं, परंतु लोकसंख्येच्या मानानं बसची कमतरता आहे. आपण शहरातील रस्ते मोठे केले असले तरी आपण परिवहन वाहतूक सेवा सक्षम केली नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचं अपग्रेडेशन झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्यानं प्रवाशांची, विशेषतः नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते. अशा प्रकारे बस सेवा का रद्द होते आणि परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. परिवहनच्या ताफ्यात ई बसेस आणून आपण आधुनिकीकरणाचा अवलंब केल्याबाबत प्रवासी महासंघाच्या वतीनं मिलिंद बल्लाळ यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं आभार व्यक्त केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिकेकडून घराघरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेत सलग दुसऱ्यांदा घसरण.
पाण्याचे 95% नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. या मापदंडात ठाणे महापालिका सपशेल अपयशी ठरल्याचं समोर आले. पालिकेकडून घराघरात पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याची गुणवत्ता सलग दुसऱ्या वर्षी घसरली आहे. पाणी विभागातून वितरित होणारं पाणी 93% तर साठवण टाक्यांमधून पुरवठा होणारं पाणी 84% शुद्ध असल्याचा अहवाल खुद्द ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं प्रसिद्ध केला आहे. धक्कादायक म्हणजे विकासात भरारी मारणारी ठाणे महापालिका ठाणेकरांना शुद्ध पाणी देण्यात तब्बल 5 वर्ष बॅकफूटवर गेली आहे. ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळातून दरवर्षी वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतो. या अहवालात प्रथमदर्शनी सर्व काही आलबेल असल्याचं दाखवण्यात आले. मात्र त्याचवेळी पाण्याच्या शुद्धतेबाबतचा अहवाल तितकासा चांगला नसल्याचंही दिसून आले. दरवर्षीप्रमाणे ठाणे महापालिकेनं पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विविध ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन चाचण्या केल्या. 2022-23 मध्ये वितरण प्रणालीच्या पाण्याचे 13,024 पैकी 93% पाण्याचे नमुने पिण्यायोग्य आणि 60% नमुने पिण्यास अयोग्य असल्याचं आढळलं. आरोग्य विभागाद्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचे नमुने तपासले असता 26,796 नमुने पिण्यायोग्य आढळले आणि 16% नमुने पिण्यास अयोग्य असल्याचं आढळलं. पिण्याच्या पाण्याचे 95% नमुने हे पिण्यायोग्य असावेत असा मानक आहे. मात्र या निकषाची पूर्तता करण्यास ठाणे महापालिकेला अपयश आल्यानं या मानकाचा उल्लेख अहवालात करणं प्रशासनानं टाळलं असल्याचंही दिसून आले. 2020 ते 2023 पर्यंतचा पाणी अहवाल तपासला असता हे शुद्धतेचं प्रमाण 3% घटलं आहे.